श्रीलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित केळेवाडी बोटा या संस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी बोटा येथे अत्यंत उत्साहपूर्व वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली। यानंतर संस्थेच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या प्रभावी व प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। त्यांनी सहकार चळवळीचे महत्त्व, ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण यासह विविध विषयांबाबत सखोल मार्गदर्शन करून काय सांगू राणी मला गाव सुटेना या गीताचे गायन केले। काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग। जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले करंग। म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना। पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी। कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपल्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी। म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना। शहरातली गाडी बघा धुमच गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली कनाती। ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती। सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना। गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी। दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपुरण पोळी। चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना। कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले। संस्थेने अल्पावधीतच केलेली भरीव प्रगती, पारदर्शक कारभार आणि सभासद केंद्रित धोरणांमुळे संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे। सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून सभासदांचे कल्याण साधण्याचे काम संस्था सातत्याने करत असल्याचे मान्यवरांनी म्हणले आहे। तर यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। म्हणजे तो पैशाच्या जोरावरती तिथं प्रवेश घेतो। डॉक्टर व्हायचंय, पुढं सगळं जे काही करायचंय, शास्त्रज्ञ व्हायचे, जे काही करायचंय, शिक्षक व्हायचे, जे काही करायचंय ते पगारासाठी करायचंय। अशी खूप कमी लोक आहे की अर्थकारणासाठी काम करत नाहीये, समाजसेवा म्हणून स्वतःला झोकून देत आहे। सगळ्यांनी तसं केलं तर जग हे चालू शकणार नाही। जग हे दिल्या घेतल्याच आहे, जग हे दिल्या घेतल्याच आहे। तुम्ही दिलं तर लोक देणार आहे, मग तो रिस्पेक्ट असो, पैसा असो किंवा अजून सर्व काही असो। समजा मी आमदार म्हणून काम केलंच नसतं तर कदाचित हे लोकांनी मला इथं बोलवलं पण नसतं। काय रत्नाचे बरोबर आहे ना, म्हटले असते पहिला बी सारखाच होता ना आताचा बी सारखाच। त्यामुळं जग हे व्यवहारिक आहे, व्यवहार प्रेमाचा पण असतो। आपण प्रेम दिलं तर दुसरा प्रेम देतो। तर त्यामुळं या सहकार क्षेत्रामध्ये खूप सारा दडलेला आहे। मला वाटतं शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पुढे नेण्याचं काम जसं सहकार सोसायटीने केलं तसं पतसंस्थांनी केलं। आपल्याकडे सावकारी आहे की नाही मला माहित नाही, आहे का सावकारी तुमच्याकडं? नाही आहे ना, चांगली गोष्ट आहे। नाहीतर सावकारांनी शेतकऱ्याला एवढं नडवलं, सामान्यांना एवढं नडवलं की महिन्याला 5-5% व्याज घेणारे सावकार किती, महिन्याला 5-5% व्याज घेणारे सावकार आहेत। त्यावेळेला अडचण तशी राहते, ज्यांनी दागिने गहाण ठेवले ते दाग तशी बुडाले, ज्यांनी जमिनी गहाण ठेवल्या त्या जमिनी तशा गेल्या। म्हणून त्या
सावकारांविरुद्ध राघोजी भांगरे आणि त्या काळामधल्या ज्या काही क्रांतिकारक आहेत त्यांनी चळवळी केली. आज मात्र पतसंस्था सावकारांना डावलून पुढे आली. मगाशी बाळासाहेब थोडा बोलत होते की काही पतसंस्थांमध्ये खरोखर अनागोंदी झालेली आहे. पण काही पतसंस्थांमध्ये या आता श्रीलक्ष्मी ही मी एक दिवस आलो होतो, मला त्यांचा कारभार पाहिला, मला खूप आवडलं. मी त्यावेळेला खरं तर रखमाशेठ पाडेकरांना आणि त्यांना विचारलं की एवढं सगळं तुम्ही कसं करता, तुमच्यात नाही म्हणण्याची हिंमत कशी येते. तर ते म्हणे नाही, व्यवहार चोखपणे करतोय म्हणून आज 35 कोटीच्या ठेवी आहेत. 35 कोटीच्या ठेवी आहेत, इथं एवढ्या सगळ्यांचा विश्वास आहे. तर खरंच परत एकदा ह्या पतसंस्थेसाठी टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं वास्तव्य तिथं आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे आणि म्हणून आपण सगळेजण आले. परत एकदा त्या श्री लक्ष्मी पतसंस्थेला आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांचा कारभार चोखपणानं चालावं, की सगळ्यांच्या कामाला यावं, संचालकांचं यांच्याकडनं भलं व्हावं, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं यांच्याकडनं भलं व्हावं, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद. या रौप्य महोत्सव समारंभात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, बोटा.